अगोदरपासून नाराज असलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली। हा सुद्धा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे। ही निवडणूक जिंकायचीच ह्या दोघांनी म्हणजे के.पी. पाटील आणि प्रकाश आंबेडकरांनी हे अगदी जोराचा प्रयत्न केलेला आहे। दोघं त्या ठिकाणी दोन वेळा शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं, त्यामुळे एकमेकांमध्ये तेवढीच काटेकी टक्कर त्या ठिकाणी अजूनही पाहायला मिळते। या मतदारसंघात एकदम जबरदस्त लढाई होणार हे तर 100% त्या ठिकाणी असणार आहे। त्यांच्या ताकदीचा फटका नेमका कोणाला या दोघांपैकी बसणार? हा मतदारसंघ जो आहे तो दूधगंडा काठ आणि भोगावती काठ ह्या काठावर खेळणारा हा मतदारसंघ आहे। राधानगरी हे राजश्री शाहू महाराजांच्या विकासाचं मॉडेल आहे। म्हणजे जे जलसिंचन जे म्हणतो राजश्री शाहू महाराजांचं जगविख्यात जे धरण आहे तेच राधानगरी तो तालुका आहे। आणि भुदरगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जो शिलेदार आहे, जो गड आहे, तो गड याच मतदारसंघात आहे। म्हणजे खूप ऐतिहासिक महत्व आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी लढत आहे। गेल्या 6 महिन्यापासून प्रकाश आंबेडकर हे वनवे निवडून येतील असे एक चित्र होते। कारण तुम्ही म्हणला त्यांच्या विकासाच्या योजना असतील, त्यांचा संपर्क असेल असं वाटत असताना के.पी. पाटलांनी मशाल हातात घेतली। हा मतदारसंघाच्या विजयाच्या पराजयाची गणित जिल्ह्याच्या राजकारणावर उमटणार। नमस्कार, मी अमोल गाडगे, कोल्हापूर टीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत राधानगरी मतदारसंघाची। शिवसेना वर्सेस शिवसेना, जिथं मतदार आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। पारंपरिक लढत आहे इथं, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पत्रकार मंडळी आहेत, चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझ्यासोबत आहेत संपादक राजेंद्र कुमार चौगले सर, नमस्कार। पत्रकार रणधीर पाटील सर, पत्रकार शेखर पाटील सर, पत्रकार विजय पाटील सर। सर्वांचं कोल्हापूर टीव्ही मध्ये स्वागत। सर्वप्रथम आपण जाऊया संपादक राजेंद्र कुमार चौगले सरांच्याकडे। सर, काय सांगाल या पारंपरिक लढतीविषयी? अमोल, राधानगरी मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं 3 तालुक्यामध्ये विस्तार असलेला हा मतदारसंघ आहे। प्रामुख्यानं सर्वाधिक मतदान हे राधानगरी तालुक्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांकावर आहे। दुसऱ्या क्रमांकावर येतोय तो भुदरगड तालुका आणि तिसऱ्या तालुक्यामध्ये म्हणजे आजऱ्यामध्ये काही प्रमाणात मतदान आहे। यापूर्वीच्या 2 ज्या निवडणुका झाल्या या राधानगरी मतदारसंघामधून, ज्या 2009ला बदलला हा मतदारसंघ, आणि ह्या दोन्ही वेळच्या निवडणुकीमध्ये के.पी. पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशाच लढती झालेल्या आहेत आणि ही तिसरी लढत होती आहे। त्यामुळे ह्या लढतीकडं के.पी. पाटलांची म्हणजे के.पी. पाटील कुठल्या भूमिकेत राहतात आणि प्रकाश आंबेडकर कुठल्या भूमिकेत राहतात हे पाहण्यासाठी फार मोठी उत्सुकता लागून लागलेली आहे। याचं कारण की के.पी. पाटलांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी घेतली आणि शिवसेनेतलेच एकनाथ शिंदे गटाकडून प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी विद्यमान आमदार म्हणून त्यांना मिळालेली आहे। आता या ठिकाणच्या लढतीचा जर आपण विचार करायला गेला तर ह्या तिन्ही तालुक्यामध्ये प्रामुख्यानं साखर कारखानदारीचं एक वलय आहे। के.पी. पाटील हे साखर कारखानदारीमध्ये खूप चांगलं नाव असलेले एक व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष आहेच। दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी 2 टर्म त्यांनी केलेल्या म्हणजे मतदारांचा दावा असा आहे की त्यांनी केलेली विकास कामं ही त्यांची जमेची बाजू असणार आहे आणि या अनुषंगानं ही लढत ही लक्षवेधी असणार यात मात्र शंका नाही। पहिल्या दिवसापासूनच ही उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणजे कुठल्या पक्षाला मिळणार ह्याच्यावर म्हणजे महाविकास आघाडीकडून नेमकी कुठला पक्ष या उमेदवारीवर दावा करणार असं चित्र असतानाच प्रत्येकानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीमधील। त्यामधील के.पी. पाटलांची उमेदवारी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून घोषित करण्यात आली। त्यामुळे अगोदरपासून नाराज असलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली। हा सुद्धा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे, कारण का के.पी. पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे प्रामुख्याने भुदरगड तालुक्यातले उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील हे राधानगरी तालुक्यातले एकमेव उमेदवार आहेत। आता हे मतदारांच्या हातात नेमकं कुठला मुद्दा जाईल हे आता आपल्याला कळणार नाही, यासाठी आपल्याला निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। पण मला सांगताना एक आवर्जून मुद्दा असा वाटतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक जिंकायचीच ह्या दोघांनी म्हणजे के.पी. पाटील आणि प्रकाश आंबेडकरांनी हे अगदी जोराचा प्रयत्न केलेला आहे। मध्यंतरी या निमित्तानं उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदमापुरात आपण सभा पण घेतली, त्या सभेला फार मोठी गर्दी झालेली होती, अक्षरशः प्रचंड गर्दी झालेली होती असं समाज माध्यमातून सगळ्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला
प्रकाश आंबेडकरांनी काढलेले रॅली आणि त्या निमित्तानं केलेलं शक्ती प्रदर्शन हे सुद्धा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अतिशय चर्चेला आलेला विषय होता. त्यामुळे या निकालात नेमकं काय होईल हे सांगण्यासाठी आपल्याला निकालापर्यंत वाट बघावी लागेल. तुम्ही जसं म्हटलं की के पी पाटील त्या ठिकाणी सहकार क्षेत्रात खूप चांगलं काम करतात आणि विशेष करून साखर कारखान्यात जसं की त्यांची ओळख आहे सर्वाधिक दर देण्याची एक ओळख आहे. त्यामुळे एक लोकांचे एक शेतकरी वर्ग जो आहे तो स्वाभाविक त्यांच्या पाठीमागं राहील अशी एक अपेक्षा. त्या एक भाग जर धरला आपण शेतकरी तर तो ऊस उत्पादक शेतकरी बऱ्यापैकी त्यांना त्या व्यक्तिगत एका पॉइंटला मानणारा वर्ग त्यांनी जमवलेला आपल्याकडं. तर हे सगळा पॉईंट झाला. मात्र दुसरीकडे तुम्ही म्हटलं की दोघांचेही शक्ती प्रदर्शन झाले. दोघं त्या ठिकाणी दोन वेळा शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं. त्यामुळं एकमेकांमध्ये तेवढीच काटेकी टक्कर त्या ठिकाणी अजूनही पाहायला मिळते. के पी पाटलांनी परवाची सभेला जी गर्दी जमवली होती तर अक्षरशः डी मध्ये जाऊन लोक बसली होती. डी स्टेजच्या जवळ जाऊन लोक बसली एवढी गर्दी होती. तर दुसऱ्या दिवशी लगेचच आंबेडकरांनी देखील शक्ती प्रदर्शन केलं, ते देखील खूप जोरदार होतं. त्यामुळं या मतदारसंघात एकदम जबरदस्त लढाई होणार हे तर 100% त्या ठिकाणी असणार आहे. दुसरा एक मुद्दा एक आपला राहून गेला पूर्ण ह्याच्यात की ए.वाय. पाटलांचा. ए.वाय. पाटील मात्र मेहुणे पाहुणे जे त्यांचे आजपर्यंतचे आपण लढाई बघितलं ते ए.वाय. पाटलांचं नेमकं या ठिकाणी निर्णायक भूमिका असणार. कारण आजपर्यंत थांबत आले साहेबांचा आदेश, साहेबांचं म्हणजे अर्थातच शरद पवारांचा आदेशामुळे मी आजपर्यंत थांबलो. मात्र यावेळी मी थांबणार नाही. आपल्याला यापूर्वी माहित होतं की नेहमी ते मी लढवणार म्हणायचे आणि माघार घ्यायची. मात्र यावेळी त्यांनी आपली भूमिका शेवटपर्यंत ठाम ठेवली. उमेदवारी अर्ज भरला, शक्ती प्रदर्शनानं त्यांनी देखील अर्ज भरला. आता देखील सोशल मीडियावरती जर बघितलं काही पोल काहींनी घेतलेले तर त्या ठिकाणी जर बघितलं तरी 10% लोक अजूनही त्यांना मानणारी लोक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळं ए.वाय. पाटलांना देखील त्या ठिकाणी डॉमिनेट करून चालणार. त्यांचं एक निर्णायक भूमिका असणार आहे. ए.वाय. पाटील जी मतं घेतील ती नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार आहेत. ए.वाय. पाटलांची ताकद त्यांना त्या ठिकाणी समजणारच आहे स्वतःला देखील. मात्र त्यांच्या ताकदीचा फटका नेमका कोणाला या दोघांपैकी बसणार हे आपल्याला एक त्या ठिकाणी कळणार आहे. त्यामुळं मेहुणे पाहुण्यांमधली लढाई आजपर्यंत बघत आलो. मात्र खरंच त्या ठिकाणी मेहुणे पाहुणे दोघेही एका विरोधात पाहायला मिळाल्यानंतर कोणाला त्याचा फटका बसणार हे दिसणार आहे. त्यामुळं निश्चितच ही सगळी लढाई होत असताना तरुण वर्ग देखील महत्वाचा असणार आहे. के पी पाटलांची एक ग्रामीण भागातली भाषा असते, ग्रामीण भागातली भाषणं असतात. अगदी सदाभाऊ खोतांसारखं ते नेहमी आपल्या एक ग्रामीण भागातला माणूस टाईप त्यांचे भाषणं असतात. त्यामुळं एक अपील करणारे भाषणं ती कायम करतात. त्यामुळं बऱ्यापैकी तरुण वर्ग त्यांच्याकडे नेहमी आकर्षित राहिलेला आहे. यावेळी देखील दोघांचीही शक्ती प्रदर्शन बघितलं तर तुल्यबळ लढत मला तरी आता दिसते. त्यामुळं ए.वाय. पाटलांच्या मतांवरती ए.वाय. पाटील जेवढी मतं घेतील त्याचा फटका दोघांपैकी एकाला कोणाला नेमका बसणार आहे हे मात्र दिसणार आहे. अर्थातच महाविकास आघाडीचे ए.वाय. पाटील आहेत. त्यामुळं म्हणजे आता जर या घडामोडी बघितल्या तर अजित पवारांच्याकडे होते मात्र त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी पक्ष सोडला. मात्र त्यांना लास्टपर्यंत तिकीट जे आहे ते कुठल्याच पक्षाकडून मिळालं नाही आणि शेवटी त्यांनी आपण एकत्र अपक्षित राहण्याचा मुद्दा घेतला. त्यामुळं या मतदारसंघात महाविकास आघाडीलाच ए.वाय. पाटलांच्या रूपानं फटका बसणार आहे. मात्र तो किती प्रमाणात बसणार आहे आणि ती मतामध्ये किती होईल हे मला वाटते. तुम्हाला नेमकं तो मुद्दा कशा पद्धतीने तुम्हाला देखील वाटतं हे सांगा. एक दुरुस्त करतोय मी. माझं असं मत आहे, मगाशी मुद्दा राहून गेला, त्याचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मतदारसंघ जो आहे तो दूधगंगा काठ आणि भोगावती काठ ह्या काठावर खेळणारा हा मतदारसंघ आहे. अर्थातच या दूधगंगा काठावर असणारा बिदी सहकारी साखर कारखाना मगाशी तुम्ही म्हटला तसं हा राज्यात उच्चांकी दर देण्यासाठी आतापर्यंत प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूला भोगावतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की भोगावतीनं कधी काळी राज्याच्या साखर कारखानदारीचं एक रोल मॉडेल तयार केलेलं होतं. त्या अनुषंगानं भोगावती कारखाना किंवा भोगावती काठ हा सुद्धा तितकाच महत्व आहे. कारण या ठिकाणी भोगावती काठावरील जी काही मतदारांची संख्या जी आहे ती चर्चेत आणण्यासारखी मतदारांची संख्या आहे. आणि या ठिकाणी के पी पाटलांचा जो प्रभाव आहे त्या भोगावती काठावरच्या भोगावती कारखान्यावर पण आहे. त्याचबरोबर ए.वाय. पाटलांना सुद्धा मानणारा एक वर्ग जो आहे ह्या भोगावती कारखान्याचे संचालक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे ती संचालकांची तुम्ही म्हणताय तसं झाडून फौज जी आहे ती ए.वाय. पाटलांच्या विजयासाठी प्रयत्न करायला लागली. आणि प्रकाश आंबेडकरांचं काय झालं की प्रकाश आंबेडकर जरी बोदरगडचे असलेत तरी सुद्धा ह्या मतदारसंघाकडे बोदरगड तालुक्यापेक्षा मला वाटते की राधानगरी तालुक्यामध्ये त्यांनी जास्त फोकस गेल्या 10 वर्षापासून केले. त्यामुळे काय होणार आहे हे पुढे आपल्याला काळच सांगू शकेल. विजयराव, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे जरासं व्यवस्थित सांगू शकाल? मला वाटतं तुम्ही दोघांनी खूप चांगली सविस्तर माहिती दिलीच, चर्चा केली, अगदी डीप चर्चा केली तुम्ही. मला यातला दुसरा एक मुद्दा जो मला वाटतं राहून सांगायला
पाहिजे, अगदी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी असेल किंवा जे आपल्याला पाहतील त्यांच्यासाठी असेल, राधानगरी भुदरगड असं या विधानसभा मतदारसंघाचं नाव आहे. राधानगरी हे राजश्री शाहू महाराजांच्या विकासाचं मॉडेल आहे. म्हणजे जे जलसिंचन जे म्हणतो राजश्री शाहू महाराजांचं जगविख्यात जे धरण आहे तेच राधानगरी तो तालुका आहे. आणि भुदरगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जो शिलेदार आहे, जो गड आहे, तो गड याच मतदारसंघात आहे. म्हणजे खूप ऐतिहासिक महत्व आहे. जो मुद्दा आपल्याला सांगायला पाहिजे, खूप ऐतिहासिक महत्व आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो इथं की जिल्ह्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत मला वाटतं इथंच होते. म्हणजे काय होईल, मला त्यातला दुसरा मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी लढत आहे. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्यांदा उद्धव ठाकरे राधानगरी भुदरगडमध्ये आले, आदमापूरला जी प्रचाराचा शुभारंभ केला. याचा अर्थ सरळ मेसेज द्यायचा होता त्यांना की ही लढाई प्रकाश आंबेडकर विरुद्ध के.पी. पाटील नसून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी आहे. हा मेसेज त्यांनी दिला. दुसरं, काँग्रेसचं राष्ट्रवादीचं पॉकेट तिथं आहेच, पण मला जास्त असं वाटतं की तुम्ही मगाशी सांगितलं तसं गेल्या 6 महिन्यापासून प्रकाश आंबेडकर हे वनवे निवडून येतील असे एक चित्र होतं. कारण तुम्ही म्हणला त्यांच्या विकासाच्या योजना असतील, त्यांचा संपर्क असेल, असं वाटत असताना के.पी. पाटलांनी मशाल हातात घेतली आणि के.पी. पाटलांनी मशाल हातात घेतली आणि त्यानंतरचं चित्र मात्र बदललं. आणि आता 2 हत्ती मातब्बर यांची झुंज आहे की जी परवा आपण उद्धव ठाकरेंच्या सभेला पाहिली. आणि यामुळं ह्याचं चित्र काय होईल हे सांगता येत नाही. आणि तुम्ही मुद्दा घेतला तो तुम्ही सांगितलंय स्पष्ट, तरी मी तो रिपीट करतो की ए.वाय. पाटील खरंच किती मतं घेतील आणि कुणाची घेतील यावर इथला विजय नक्की आहे, गुलाल नक्की आहे. पण हे एवढं नक्की आहे की ह्या मतदारसंघाच्या विजयाच्या पराजयाची गणित जिल्ह्याच्या राजकारणावर उमटणार आहे. धन्यवाद. आता आपण सविस्तर चर्चा ऐकली. शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेला हा मतदारसंघ म्हणजे राधानगरी मतदारसंघ. धन्यवाद या सर्व पत्रकार मंडळींचं, खूप सविस्तर माहिती दिलीत. अशाच नवीन गोष्टींसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा कोल्हापूर टीव्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कोल्हापूर टीव्ही. धन्यवाद.